माननीय सूर्यवंशीजींनी जी लक्षवेधी आणलेली आहे, चंद्रकांत सूर्यवंशीजी यांनी एक मोठा भ्रष्टाचार या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाच्या समोर आणलेला आहे. आणि खरं आहे की गंगापूर तालुका नवापूरमध्ये 45/3/8 क्षेत्र 5700 चौरस मीटर आणि दुसरं 45/4 क्षेत्र 8100 चौरस मीटर हे त्या ठिकाणी आदिवासीच्या नावाने होतं. गोविंद पोसल्या गावित आणि विलास विजयसिंग वळवी. पण या ठिकाणी नंतर मात्र एका तहसीलदारच्या आदेशाने हे क्षेत्र अग्रवाल यांच्या नावाने करण्यात आलं आणि नंतर मग याचं ॲक्विजिशन झालं. आणि ॲक्विजिशनमध्ये पहिला तर अवॉर्ड हा 40,89,622 होता, जो 2023 पारित झाला होता. नंतर हा अवॉर्ड जो आहे तो कृषी औद्योगिक क्षेत्र म्हणून 8,10,00,000 रुपयात झाला. आणि आता हा अवॉर्ड हे खरं आहे की हा 163 कोटीपर्यंत वाढवण्यात आला. यामध्ये सभापतीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहे की तहसीलदारचे जे अधिकार नव्हते ते अधिकार त्यांनी वापरले आहेत. कारण ADTPचे अभिप्राय घेऊन नंतरच आपण जमिनीचं कृषीपासून अकृषी करायची असेल, औद्योगिक करायची असेल, रहिवासी करायची असेल किंवा वाणिज्य करायची असेल, पण तसं काही झालं नाही. आणि मग मात्र खरं तर आदिवासीची नोंद बिगर आदिवासी करणे याचे वेगळे स्वतंत्र नियम आहे. या नियमांचं उल्लंघन करून या ठिकाणी थोडं एक कॉशी ज्युडिशियल केसच्या माध्यमातून एक अपील ACS अपील व रिव्हिजनकडे आलं होतं. कारण हे शासनाकडे आलं, शासनाने ते हे अपील जेव्हा मंत्री महसूलकडे आलं 2024 त्यांनी खाली रिमांड केलं, म्हणजे अपील आणि रिव्हिजनच्या ACSला दिलं. आणि अपील व रिव्हिजनच्या आमच्या ACSनी प्रधान सचिवांनी या ठिकाणी एक आदेश पारित करताना या ठिकाणी आदिवासीचे नाव कमी झाले आणि बिन आदिवासी नावं त्या ठिकाणी आले. खरं तर ही कॉशी ज्युडिशियल केस झाली होती. नंतर मात्र ही गोष्ट खरी आहे की या केसचं आर्बिट्रेशन अवॉर्ड जी जमीन संपादन झाली राष्ट्रीय महामार्गाकरता, राष्ट्रीय महामार्ग 6च्या चौपदरीकरणाकरता, तेव्हा एक आर्बिट्रेशन जिल्हाधिकाऱ्याकडे सुरू असताना एखाद वेळी कुठलं आर्बिट्रेशन सुरू असतं तेव्हा खालचा अधिकारी सारा विषय स्टॉप करतात आणि कुठल्याही त्या केसला हात लावत नाही. पण या केसमध्ये वेगळं झालं आहे की 8 कोटीचा जो निवाडा भेटला त्याचं आर्बिट्रेशन सुरू असताना खालच्या एका सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट त्या ठिकाणी याचा पुन्हा निवाडा पारित केला. आणि त्यातनं मग या ठिकाणी जे मोठी 159 कोटी रक्कम, ही रक्कम त्या ठिकाणी अवॉर्डमध्ये आली. पण आता ही मोबदला अजून वाटप झाला नाही आहे. एक चांगला आहे की अजून मोबदला वाटप झाला नाही. NHA आणि नॅशनल हायवेनी त्याचा सिरियस दखल घेतली आहे. माझ्याकडे एक रिव्ह्यू त्या ठिकाणी पुटअप केला आहे. पण खरं आहे की एक याच्या ठिकाणी गंभीर म्हणजे 8 कोटी 40 लक्षावरनं 8 कोटी, 8 कोटीवरनं दुसरा निवाडा त्याच जमिनीचा 159 कोटी. त्यामुळे हे जे झालेलं आहे तर माननीय चंद्रकांत रघुवंशीची जी या ठिकाणी मागणी आहे की या प्रकरणामध्ये SIT व्हावी आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी, कारण याच्यामध्ये फौजदारी काही संशय आहेत, काही त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियल रेफरन्स आहेत, काही या ठिकाणी मोठे लॅकुनेज आहेत की आदिवासी जमीन नॉन आदिवासी करणे, बक्षीस पत्रावर अंमल घेणे. कारण एखादं बक्षीस पत्र आपण आदिवासी नॉन आदिवासीला कधीच त्या ठिकाणी ऑपरेट करत नाही, कारण त्याची एक कायदेशीर बाब आहे. कारण त्याला शासनापर्यंत यावं लागतं आदिवासी जमीन नॉन आदिवासी करण्याकरता. त्यामुळे गंभीर अनियमितता आहे. तर मी चंद्रकांत रघुवंशीजी, एक आपण विभागीय आयुक्त आपले प्रवीण गेडाम जे आहे यांच्या अध्यक्षतेखाली तिथले 3 अधिकारी, पोलीस अधिकारी एखादे, मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून याची SIT जाहीर करेल. पण याची SIT लावून महिन्याभराच्या आतमध्ये जर त्या ठिकाणी आमच्या त्या जो सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या ज्या काही अनियमितता त्यांनी केल्या आहेत
किंवा काही या ठिकाणी गैरव्यवहार झाले आहेत का, या संपूर्ण बाबीची SIT चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये या प्रकरणाची अंतिम कारवाई शासन करेल.